नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 10वी नंतर जे डिप्लोमा कोर्सेस आहेत त्याची एक सिरीज चालू करत आहोत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये एक वोकेशनल लेवलचा कोर्स आहे जो आहे सर्टिफिकेशन इन डिझेल मेकॅनिक्स। हा कोर्स काय आहे, याचे कॉलेज कुठे कुठे आहेत, याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे, याच्यामध्ये स्पेशलायझेशन काय आहे, शिकवलं काय जातं, जॉब कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल होतात आफ्टर कंप्लीटिंग द कोर्स, त्यानंतर त्यामध्ये सॅलरी किती मिळू शकते, हे सर्व A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की हा कोर्स नेमका आहे कशाबद्दल। तर मित्रांनो, हा एक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या अंतर्गत येणारा वोकेशनल लेवलचा कोर्स आहे। याला तुम्ही उदाहरणार्थ ITI कोर्स सुद्धा म्हणू शकता। आता यामध्ये स्पेशलायझेशन काय आहे, तर याचं जसं नाव आहे सर्टिफिकेशन इन डिझेल मेकॅनिक्स, तर जे इंजिन रिलेटेड सर्व माहिती आहे ती तुम्हाला याच्यामध्ये शिकवली जाते। म्हणजे त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचबरोबर त्याचे युटिलायझेशन असेल, त्याची बारीकच्या बारीक गोष्टी किंवा त्याच्यामधले झालेल्या चुका किंवा त्याच्यामध्ये टेक्निकल फॉल्ट्स नीट करणे, हे सर्व माहिती तुम्हाला या कोर्सच्या अंतर्गत शिकवली जाते आणि हेच ह्या कोर्सचं स्पेशलायझेशन आहे। तर मित्रांनो, आपण याची आता ऍडमिशन प्रोसेस काय आहे ते पाहूया। तर तुमची 10वी झालेली असेल किंवा 12वी झालेली असेल तर तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता, पण स्पेशली 10वी झाल्यानंतरचे जे विद्यार्थी आहेत ते या कोर्सला जास्त ऍडमिशन घेतात किंवा त्यांनी घेतलं पाहिजे, कारण हे ऍडमिशन घेतल्यानंतर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या जे डिग्री आहे त्याच्यामध्ये प्रवेश घेतात सेकंड इयरला डायरेक्टली। तर त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया, पण याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस नेमकी कशी आहे किंवा याच्यासाठी एक्झाम्स आहेत का। तर बघा, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये खूप सारे कॉलेज आहेत जे या कोर्सला प्रोव्हाइड करतात, म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये हा कोर्स शिकवला जातो। या कोर्सचा ड्युरेशन जे आहे ते 1 वर्षाचं आहे, पण खूप साऱ्या सर्कमस्टान्सेस मध्ये याचं जे ड्युरेशन असेल ते 2 वर्षाचं होऊ शकतं। हे एक सर्टिफिकेशन लेवलचा वोकेशनल कोर्स आहे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे। त्याचबरोबर आता याच्यामध्ये कॉलेजची प्रोसेस पाहिली, ऍडमिशन प्रोसेस, तर बघा प्रत्येक कॉलेज टू कॉलेज हे व्हेरी होतं। काही कॉलेजमध्ये त्यांची पर्सनल एंट्रन्स एक्झाम असते, काही कॉलेजमध्ये डायरेक्टली तुमचे 10वीचे पर्सेंटेज बघून तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं आणि काही कॉलेजमध्ये 10वीचे मिनिमम पर्सेंटेजची लिमिट ठेवली जाते, जसं की 50%। तर याच्यामधला कोणताही क्रायटेरिया तुम्ही त्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून विचारला पाहिजे किंवा त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये पाहिला पाहिजे, त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता या कोर्ससाठी। तर मित्रांनो, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या जॉब्स, कोणत्या प्रकारच्या स्किल्स शिकायला भेटतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पेमेंट किती मिळतो याबद्दल आपण थोडं पाहूया। तर डेटा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर हे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी ओपन करतं। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही इंजिन मेकॅनिक, मेकॅनिक ऑपरेटर, पंप ऑपरेटर, ऑटोमोबाईल मेकॅनिक असे विविध जे जॉब रोल्स आहेत ते परफॉर्म करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ स्किल्स शिकवल्या जातात, सर्व काही इंजिन रिलेटेड आहे, त्याच्यामुळे इंजिन मधल्या बारीकल्या बारीक गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, जेणेकरून तुमच्या स्किलचा वापर करून तुम्ही इझिली जॉब मिळवू शकता। आता याच्यामध्ये जॉब कोणकोणते आहेत, तर बघा याच्यामध्ये वेल्डिंग, हीट ट्रीटमेंट, बेसिक इलेक्ट्रिसिटी, ड्रिलिंग, ऑपरेशन आणि मेंटेनन्स हे सर्व जॉब रोल्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला हे सर्व कामे करावी लागतील। आता याची जॉब कुठे शोधायची तुम्हाला, तर बघा वेगवेगळ्या कंपनीज ज्या आहेत ते त्यांचं नोटिफिकेशन जारी करतात, तर तुम्हाला तिथूनही कळून जाईल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये कोर्स करत असाल तर तिथून सुद्धा तुम्ही याची माहिती घेऊ शकतात। आता याच्यामध्ये जॉब रोल जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं की याचं ऍक्च्युअली काम काय आहे किंवा तुम्हाला कोणकोणते जॉब मिळतात, तर याचं बेसिक पेमेंट किती असतं। तर बघा, हे सुद्धा तुम्हाला व्हेरी करतं की तुम्ही कुठे जॉब करत आहात। तुम्ही जर रुरल एरियामध्ये जॉब करत असाल तर तिथे 10 ते 12,000 रुपये तुम्हाला पेमेंट मिळू शकतो। जर तुम्ही अर्बन एरियामध्ये करत आहात तर 20 ते 25,000 रुपये तुम्हाला मिळू शकतो। तर हे सर्व काही जॉब लोकेशनवर डिपेंड आहे, तर तुम्ही हे सर्व काही लक्षात ठेवले पाहिजे। आता आपण याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल पाहूया। तर ह्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला शॉर्ट मध्ये सांगितलं होतं तेच तुम्हाला मी आता लॉंग मध्ये सांगणार आहे की जर तुम्हाला 10वीला 50% पेक्षा वर पडलेले असतील मार्क तर तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता। याच्यासाठी वेगवेगळे कॉलेज अवेलेबल आहेत भारतामध्ये पॅन इंडिया लेवलवर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये हे कोर्स ऑफर करणारे कॉलेजेस अवेलेबल आहेत। हे तुमची मर्जी असेल, तुमची इच्छा असेल की तुम्ही हा जो कोर्स आहे ते कुठे करू इच्छिता। त्याचबरोबर याची जी फी असते ती कॉलेज टू कॉलेजेस व्हेरी होते, पण याची फी साधारणतः 18,000 ते 30,000 रुपयांच्या आतमध्ये वार्षिक फी
पूर्ण कोर्सची 1 वर्षाची फी घेतली जाते. हे सुद्धा कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं. ह्या कॉलेजची जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला इंस्टाग्रामवर पर्सनली, जर तुम्हाला ह्या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल तर मी तुम्हाला तिथं शेअर करेल. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या कोर्सबद्दल पाहू शकता. आता याच्यामध्ये मी ऍडमिशन प्रोसेस सांगितली तुम्हाला. कॉलेजेसची माहिती जी आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की हे जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला इथे ITI चे कॉलेजेस पाहायला भेटत आहेत. तर या सर्व कॉलेजेस जे आहेत ते तुम्हाला जे हा कोर्स आहे तो प्रोव्हाइड करतात. तर यामध्ये आपण ही सर्व ऍडमिशन प्रोसेस आपण पाहिली. एलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो हाच आहे की तुम्हाला 10वीला 50% वर पाहिजेत, किंवा जे एखादं कॉलेज असेल तर ते त्यांची एंट्रन्स एक्झाम ही ठेवतात, ते तुम्हाला पास आउट करावं लागेल. पण मॅक्झिमम कॉलेज हे तुम्हाला फक्त मार्काच्या बेसिसवरच ऍडमिशन देऊन टाकतात. तर मित्रांनो, हा जो सर्टिफिकेशन लेवलचा कोर्स आहे याच्यामध्ये काही जे कोर्स सिलेबस आहे त्याची माहिती मी तुम्हाला देत आहे, जी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जशी आहे हायड्रॉलिक सिस्टम्स, कटिंग टूल्स, ऑपरेशनल सेफ्टी, जनरल इंग्लिश, बेसिक कॉम्प्युटर स्किल्स, प्रॅक्टिकल स्किल्स, हँड अँड पॉवर टूल्स. तर हे सर्व या कोर्सच्या अंतर्गत शिकवला जाणारा सिलेबस आहे. त्याचबरोबर आपण जॉब प्रोफाइल्स पाहूया. तर तुम्ही स्क्रीनवर जॉब प्रोफाइल्स पाहू शकता. जसं की इंजिन मेकॅनिक, त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, की तुम्ही म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं आणि याचं ॲन्युअल पॅकेज किती मिळतं. म्हणजे इंजिन मेकॅनिक नावाचा जो जॉब आहे जो तुम्ही करत असाल तर तुम्हाला ॲन्युअल पॅकेज 1.24 लाख to 1.46 लाख पर्यंत मिळू शकतं. मशीन ऑपरेटर जर जॉब करत असाल तर याचं ॲन्युअल पॅकेज 1.32 lakhs to 1.6 lakhs मिळू शकतं. त्याचबरोबर ऑटोमोबाईल मेकॅनिकचा जॉब करत असाल तर 1.54 lakhs to 1.78 lakhs मिळू शकतं. टूल हँडलरचा जो पेआउट आहे किंवा जो पॅकेज आहे ते 1.15 लाख to 1.35 लाख पर्यंत मिळतं. त्याचबरोबर पंप ऑपरेटरचा जो जॉब आहे तर त्याचं पॅकेज जे आहे ते 1.1 लाख to 1.5 लाख पर्यंत तुम्हाला मिळून जातं. तर मित्रांनो, याच्या जॉब प्रोफाइल्स या आहेत. आता प्रत्येक जॉबचं जे वर्क रोल आहे ते काय आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल फक्त खाली कॉमेंटमध्ये कॉमेंट करा, तर तुम्हाला तिथे रिप्लाय मिळून जाईल, किंवा पर्सनली इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर फायनली आपण या सर्टिफिकेशन इन डिझेल मेकॅनिक्स बद्दलचा फ्युचर स्कोप काय आहे याच्याबद्दल पाहूया. तर मित्रांनो, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या की जॉब ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करतात, किंवा त्यांना त्या व्यक्तींची गरज असते ज्यांनी हा डिप्लोमा पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. आणि त्या अशा कंपन्या असतात ज्या की इंजिन बेस्ड कंपन्या त्यांचं काम असतं, कारण या कोर्समध्ये पूर्णपणे इंजिन बेस्ड मेकॅनिकल गोष्टी शिकवल्या जातात. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये स्किल्स तुम्ही अनलॉक करू शकता, स्वतः शिकू शकता आणि जॉब इझिली मिळवू शकता. जॉब व्हेरी करतं, जसं मी पहिलेही सांगितलं, अर्बन आणि रुरल एरियामध्ये, आणि ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा याच्या जॉब अपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई सुद्धा बनू शकता. याच्यामध्ये एक्झाम्स असतात. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही त्यासाठी एलिजिबल होता तर तुम्ही तिथंही जॉब मिळू शकता, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळू शकता, किंवा कंत्राट पद्धतीने सुद्धा तुम्ही जॉब मिळू शकता. यासाठी जॉबचे कोणतेही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी क्लोज राहत नाही. त्याचबरोबर याचे कॉलेज जे आहेत ते खूप सारे अवेलेबल आहेत. याची फीस खूप कमी आहे, 18,000 ते 30,000. हे पण कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते, आणि ह्याचं ड्युरेशन फक्त 1 वर्षाचं आहे. तर मित्रांनो, हा होता सर्टिफिकेशन इन डिझेल मेकॅनिक कोर्स. याच्याबद्दल अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तेव्हा तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील. So this is me Prithvi from Study Flow Courses, and I will see you guys in the next one.